मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झालाय आणि शूटिंगवरून परतत असताना कांदिवली पूर्व परिसरामध्ये हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। कारनं 2 मजुरांना उडवल्याचंही कळतंय आणि अपघातामध्ये एकाचा मृत्यूही झालाय। उर्मिला कोठारे आणि ड्रायव्हर सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे। आणि अपघात स्थळावरून कांदिवली जिथे अपघात झालाय त्या स्थळावरून आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, नेमका हा अपघात कसा झालेला आहे? 2 मजूर त्यांना उडवल्याचं कळतंय आणि एका मजुराचा मृत्यू झालाय। उर्मिला कोठारे सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत असं कळतंय। नक्की श्रद्धा, काल रात्री हा संपूर्ण अपघात झालेला आहे। उर्मिला कोठारे यांच्या गाडीचा हा भीषण अपघात झालेला असताना समतानगर पोलीस स्थानकाच्या बाहेर आता ही गाडी ठेवण्यात आलेली आहे। पोलिसांकडून या संपूर्णपणे घटनेचा तपास आहे तो केला जातोय। या प्रकरणामध्ये एक जणाचा मृत्यू झालेला आहे तर एक कामगाराला आहे ते जवळच्याच रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। परंतु हा अपघात एवढा भीषण होता की या गाडीचं संपूर्णपणे जे बोनेट आहे ते बोनेट जवळपास इंजिन पर्यंत आतमध्ये सरकलेला आहे आणि याच मध्ये असणारे उर्मिला कोठारे यांना देखील मोठी दुखापत आहे ती झालेली आहे। त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी ऍडमिट केलेलं असताना चालकावरती मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समतानगर पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून रॅश ड्रायव्हिंग चालवण्याच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो गाडीच्या चाका देखील काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत आणि त्यासोबतच गाडीतील एअरबॅग या ठिकाणी ओपन झाल्यामुळे उर्मिला कोठारे यांचा जीव आहे तो वाचलेला आहे। तर दोन्ही एअरबॅग आहेत तर त्या या ठिकाणी गाडीच्या ओपन झालेला आहेत। एवढा मोठा हा भीषण अपघात होता। गाडी ही दहिसरवरून मुंबईच्या दिशेने येत होती आणि दहिसरवरून मुंबईच्या दिशेने येत असताना हा संपूर्णपणे अपघात झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मेट्रोचं काम देखील सुरू होतं। गाडी आहे ती पोईसर मेट्रो स्टेशन या ठिकाणी आल्याच्या नंतर जे मेट्रोचं काम सुरू होतं त्या मेट्रोचं काम सुरू असताना जे कामगार त्या ठिकाणी होते त्यांना उडवून ही गाडी पुढे आली आणि याच्यामध्येच एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे। गाडीची देखील हालत आपण पाहू शकतोय, अत्यंत गंभीर हालत झालेली आहे। जवळपास बोनेट आहे ते इंजिन पर्यंत येऊन पुढे सरकलेलं आहे। एवढी ही मोठी धडक आहे ती होती आणि त्यामध्येच दुर्दैवाने हा अपघात झाल्यामध्ये एक जणाचा मृत्यू झालेला आहे तर एक कामगार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना उर्मिला कोठारे यामधून थोड्याच या बचावल्याचं आपण म्हणू शकतोय, कारण हा संपूर्णपणे एवढा मोठा अपघात होता की त्यांना देखील मोठी दुखापत या घटनेमधून झालेली आहे। श्रद्धा, नाही बरोबर आहे आणि गाडीची जी दृश्य आहेत ती पाहून अंदाज येतो या अपघाताची भीषणता। नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या संदर्भात उर्मिला कोठारे यांच्या वडिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। काय झालं होतं नेमकं, कशामुळे ही अपघात झाले? गाडी तुमची आहे का सर? गाड़ी सांगून द्या ना, किसके नाम पे गाडी गाड़ी है? तुमची आहे का? गाड़ी किसके नाम पे है सर? गाडी सर काय झालं होतं? गाड़ी कौन चला रहा था? ड्राइवर सर ड्राइवर कौन था सर? ड्राइवर की हालत क्या है सर? और बता दीजिए ना सर, डिटेल में कौन था, क्या कैसा हुआ था सर? हमको मालूम ही नहीं तो सर ये किसी गाड़ी थी, आपकी गाड़ी थी? हम घर में सो रहा था। सर अभी ड्राइवर की हालत कैसी है? सर एक की मौत बताई जा रही है सर, क्या है? चालक दारू पिऊन होता का सर? सर एक जन आणि यावर उर्मिलाच्या वडिलांची ही प्रतिक्रिया आली होती ती आपण पाहत होतो। मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि या गाडीची ही दृश्य